पहिल्यांदाच संपूर्ण फॅमिली ट्रेन ट्रिप आणि डेस्टिनेशन आहे खाटू श्याम मंदिर. जय श्री श्याम सगळ्यांना. माझं नाव आहे प्राजक्ता आणि मी कल्याणला राहते. तर जसं मी सांगितलं की आम्ही सर्व फॅमिली ट्रेनने फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय. आम्ही मुंबई सेंट्रलवरून ट्रेन पकडली आणि कोटाला उतरलो, कारण आमचं तिकीट हे फक्त कोटापर्यंतच कन्फर्म झालं होतं. कोटाला उतरून बाय रोड जाण्यासाठी आम्ही गाडी बघितली, तर आम्हाला एका गाडीचा खर्च हा 3,500 रुपये सांगितला. आम्ही टोटल 8 लोक आहोत, म्हणून आम्हाला 2 गाड्या बुक कराव्या लागल्या आणि आम्हाला 2 गाड्यांचा खर्च हा 7,000 रुपये असा आलाय. आम्हाला एकच मोठी गाडी करायची होती, पण ती आम्हाला नाही भेटली, म्हणून आम्ही 2 गाड्या बुक केल्या आणि आमचा पुढचा प्रवास हा सुरू झाला. कोटा सिटी खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. पुढे चालताना रस्त्यातच आम्हाला चंबल रिव्हरफ्रंट दिसलं. तिथे मी ड्रायव्हर काकांना गाडी थांबवायला लावली आणि खाली उतरून रस्त्यावर उभे राहून हा मी व्हिडिओ काढला. जे दुरून बघायला इतकं सुंदर दिसतंय, इतकं छान दिसतंय, ते जवळून बघायलाही किती सुंदर असेल. यदा कदाचित परत कधी कोटाला जर आलो तर थांबवून हे सगळं बघावंच लागेल, जे खूप सुंदर आहे. असो, चला सध्या दुरूनच बघून घेऊया. आम्हाला सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या, मग आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. सकाळचा टाइम होता, तर तिथे फक्त आलू पराठा आणि चहा हेच मिळणार होतं. सगळ्यांनाच खूप भूक लागली होती, सकाळची वेळ होती, ब्रेकफास्ट करायचा होता. म्हटलं चला आलू पराठा तर आलू पराठा, आम्ही तोच ऑर्डर केला आणि त्याच्याबरोबर चहा ऑर्डर केला. आलू पराठा छान होता, चहा पण छान होता. ब्रेकफास्ट झाला, ज्याला वॉशरूमला जायचं होतं तो वॉशरूमला जाऊन आला, कोणी फ्रेश झालं. सगळ्यांचं सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तिथेच हिरवे हरभरे होते, ते मी विकत घेतले गाडीत टाइमपास खायला. सगळ्यात आधी तर सॉरी सगळ्यांना. सॉरी याच्यासाठी की मी नवीनच ब्लॉग बनवायला लागली, व्हिडिओ काढायला लागली. तर आम्ही कुठे थांबलो, काय केलं, रात्रीचं जेवण कुठे केलं, याची व्हिडिओ काढायचीच मी विसरून गेली. रोजच्या आयुष्यात थोडी ना आपण सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ काढतो, म्हणून त्याचे व्हिडिओ मला नाही दाखवता आले, म्हणून सॉरी. असो, लेट नाईट हॉटेलमध्ये पोहोचलो. तिथे आम्ही रूम बुक केल्या. आम्ही 8 लोक आहोत, म्हणून आम्ही 2 रूम बुक केले. एका रूममध्ये 4 जण. रूममध्ये पोहोचल्यावर सेटल झाल्यावर तिथे चहाचं साहित्य होतं, किटली होती, म्हणून आम्ही चहा बनवला. आमच्याबरोबर बिस्किट्स होते, चहा बिस्किट्स खाल्लं. आता उद्या काय करणार आहोत, आम्ही खाटू श्यामला दर्शनासाठी कसं जाणार आहोत, बाय रोड गाडी बुक करून काय करणार, कसं ट्रॅव्हल करणार, हे मी सांगेल माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणून पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. आणि हो, फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर तेही प्लीज करून घ्या. थँक्यू सो मच अँड बाय बाय.